कवडे क्लासेस अकॅडमी तर्फे इयत्ता 5वी स्कॉलरशिप तर इयत्ता 8वी स्कॉलरशिप या परीक्षांसाठी ऑनलाईन पेपरची मालिका आपली सुरू आहे. या मालिकेमध्ये दररोज सकाळी आपल्याला पेपर दिला जातो, संध्याकाळपर्यंत तो सोडवण्यासाठी वेळ दिला जातो. संध्याकाळी तो पेपर स्क्रीनला फळ्यावर प्रत्येक प्रश्न समजून दिला जातो. या मालिकेमधील इयत्ता 5वीचा पेपर नंबर 21. या मालिकेमध्ये आपण नवोदयचे आतापर्यंत 115 पेपर, स्कॉलरशिपचे आता 21वा चाललेला आहे. हे कायमस्वरूपीचे तयार होणारे मटेरियल आहे. हा प्रत्येक प्रश्न तुम्हाला अगदी बारकाईने व्यवस्थित समजून दिला जातो की जो तुम्हाला आपल्याला पुन्हा एकदा पाहिजे तेव्हा आपण तो पाहू शकतो. प्रत्येक प्रश्न आपण समजावून घेऊ शकतो. तर या मालिकेमध्ये आज आपण 21वा पेपरचं सोल्युशन पाहत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, पेपरचा आपण समजून घेऊया. खाली उतारा काळजीपूर्वक वाचून. पेन कोणाकडे आहे? पेन घेतला का? खाली उतारा काळजीपूर्वक वाचून उत्तराचे गुण रंगवा. कोणाचा टॅब चॉईस केलाय? पेन घेतला का? पेन घेऊन या. हे सांगायला लागलं नाही पाहिजे. जेव्हा येता अंडरलाईन करायची या गोष्टी तुम्हाला कळल्याच पाहिजे. पेपरला कसं सोडवणार तुम्ही? आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा असे म्हणतात. महाभारत काळ व्यासांना गुरुचे गुरु म्हणून मानले जाते. त्याचबरोबर अध्यात्मातील दीक्षा गुरु, माता पिता हे संस्कार गुरु, विद्येचे दान देणारे शिक्षण गुरु, कला शिकवणारे कला गुरु असे अनेक रूपातील गुरु आपले जीवन संपन्न करतात. म्हणून त्या दिवशी गुरुपूजन व वंदन केले जाते. शृंगेरी व कुंभकोणम पीठाच्या आद्यशंकराचार्यांनाही व्यासाचा दर्जा दिला जातो. गुरु पौर्णिमेला गौतम बुद्धांनी धर्मचक्र परिवर्तन केले म्हणून बौद्ध धर्मीयही हा दिवस गुरु कृतज्ञता दिन म्हणून पाळतात. जैन धर्मातील झील पूजा केली जाते. यहुदी, ख्रिस्ती, मुस्लिम, शीख अशा काही धर्मात प्रेषित हेच गुरु मानले जातात. जगाचे व्यवहाराचे विज्ञान ज्ञान देणारे तर गुरु असतात, पण निसर्ग सर्वात मोठा गुरु आहे, जो सातत्यपूर्ण कर्तव्य कर्माची व निरपेक्ष दानाची शिकवण आपल्याला प्रत्यक्ष कृतीतून अखंडपणे देत असतो. त्यामुळे याचे प्रश्न करायचे, वाचायचे, मग त्या उतार्यामध्ये बघायचे. सर्वात मोठे गुरु कोण आहेत? निसर्ग, व्यास, शंकराचार्य, गौतम बुद्ध. संस्कार गुरु कोणास म्हणतात? शिक्षक, माता पिता, महर्षी, प्रेषित. निसर्गाकडून कोणती शिकवण मिळते? विज्ञान ज्ञानाची, कृतज्ञतेची, अध्यात्माची, सातत्यपूर्ण कर्तव्य कर्माची व निरपेक्ष दान. हे 3 प्रश्न आहेत. आता याच्यावरती पहा, कोणते प्रश्न आले की त्याला अनुसरून कोणकोणते याच्यामध्ये प्रश्न आहेत तिथं अंडरलाईन तुम्ही केलं. मी इथं असा एक प्रश्न येऊ शकतो की पौर्णिमे किती पौर्णिमेची नाव आलेली आहे हे पण मोजलं पाहिजे. मग याच्यामध्ये पुन्हा आपण पहिला प्रश्न बघायचे. हे 3 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. या प्रश्नाला अनुसरून याच्यामध्ये काय काय आहे इथं अंडरलाईन करू. जरा खाली घे. इथं काय बोलले? सर्वात मोठे गुरु, संस्कार गुरु कोणाला म्हणतात? निसर्ग गुरु कोणती शिकवण मिळते याच्यामध्ये एवढं काय नाही. हे थोडा वरती म्हणजे प्रश्न पण दिसले पाहिजे आणि हे पण दिसलं पाहिजे. त्या आषाढ पौर्णिमा, गुरु पौर्णिमा, व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महाभारत काळ व्यासांना गुरुचे गुरु मानलेले. गुरुचे गुरु कोण आहे? महाभारत लिहिणारे व्यास. महाभारत व्यासांनी लिहिले, या व्यासांना गुरुचे गुरु म्हणतात. त्याचबरोबर अध्यात्मातील दीक्षा गुरु, ज्याच्याकडनं आपण दीक्षा घेतो ते दीक्षा गुरु. माता पिता हे संस्कार गुरु, या अध्यात्माची देणारे ते दीक्षा गुरु. वडील आहे ते माता आणि पिता हे संस्कार गुरु. आणि विद्येचे ज्ञान देणारे, शाळेमध्ये शिकवणारे हे शिक्षण गुरु. कला शिकवणारे व माती कला असेल, चित्रकला असेल, या ज्या कला आहे त्या कला शिकवणारे कला गुरु. अशा अनेक प्रकारचे गुरु आपल्याला भेटतात. एखादं लहान मुलं देखील एखादी गोष्ट आपल्याला शिकवतं म्हणजे ते देखील आपलं गुरुच झालं तेवढ्या काळापुरतं. अशा अनेक प्रकारचे गुरु भेटतात आणि या सगळ्या गुरूंना आपण गुरु पौर्णिमेला वंदन करत असतो. मग यामध्ये अजून काय काय दिलेलं आहे? आता याच्यामध्ये सर्वात मोठे गुरु कोण आहेत आणि कुठं दिले त्याचं उत्तर? सर्वात मोठे गुरु याच्यामध्ये कुठं दिलेलं नाहीये, तर इथं खाली आहे ते
कुठं दिलंय ते आणि दुसऱ्या ओळीला निसर्ग सर्वात मोठा गुरु आहे. इथं अंडरलाईन केली पाहिजे नाही आपल्याला प्रश्न वाचल्यानंतर इथं अंडरलाईन कर. निसर्ग सर्वात मोठा गुरु आहे. सर्वात मोठे गुरु म्हणजे कोण? निसर्ग. हे कधी सापडतं आपल्याला? सर्व बसले तुला सांगतोय गोरे. संस्कार गुरु कोणाच म्हणतात? माता पिता हे संस्कार. संस्कार गुरु कोणाला म्हणतात? माता पिता. निसर्गाकडून कोणती शिकवण मिळते? आता ती वरती कुठंच नाही आले, ते कुठं आले तर शेवटला. जगाचे व्यवहाराचे विज्ञान ज्ञान देणारे गुरु असतात, पण निसर्ग सर्वात मोठा गुरु आहे, जो सातत्यपूर्ण कर्तव्य कर्माची व निरपेक्ष दानाची शिकवण आपल्याला प्रत्यक्ष कृतीतून अखंडपणे देत असतो. कोण देत असतो? निसर्ग. काय देत असतो? कर्तव्य आणि कर्म. कर्तव्य काय? तुमचं कर्तव्य आता अभ्यास करणे हे तुमचं कर्तव्य. वडिलांचं काय? वडिलांचं कर्तव्य काय आहे? आईचं कर्तव्य काय? तुम्हाला वेळेवर खाऊ पिऊ घालणं, तुम्ही आजारी पडले तर शुश्रूषा करणं, काळजी घेणं. वडिलांचं काय? तुम्हाला लागण्यासाठी शिक्षणाचा खर्च करणं, तुम्हाला चांगल्या शाळा देणं, चांगले गुरु याची काळजी करणं, घराचा संसार चालवण्यासाठी पैसे कमवणं, हे वडिलांचं कर्तव्य. मग हे कर्तव्य. कर्म म्हणजे काय? की काय करावं तुम्ही? प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. बरोबर. वडिलांनी एक नाही तुम्हाला हे करायचं सोडून एक नाही ते अभ्यास करत बसले, चालेल का? ज्या वयामध्ये करायला पाहिजे काम, त्या वयात काम केलं पाहिजे. ज्या काळामध्ये तुम्ही अभ्यास करायचे त्या काळामध्ये जर तुम्ही कमवायला लागला तर अवघड येते. जे ज्या त्या वयामध्ये जे ते काम ठरलेलं आहे, कर्तव्य तुमची ठरलेली, कर्म तुमचं ठरलेलं आहे, ते कर्म केलं पाहिजे. आता मुलांना शिक्षण देण्याचं कर्म केलं पाहिजे पालकांनी, विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याचं कर्म केलं पाहिजे. निरपेक्ष दान. तुम्हाला निसर्ग तुम्हाला सगळं निरपेक्षपणे देत असतो. बाकीचे कोण देतं का निरपेक्ष? बघा बरं, फुकट कोण देईल का? काही कोणी देत नाही. तुम्हाला अगदी तुम्हाला बाहेरच्याने कोणी सांगितलं ना आमचं करतं, तुम्ही म्हणता मला चॉकलेटला पैसे देणार का? इथं निरपेक्ष झालं का? झाडाला बघू बरं, एक दगड मारला की तुम्हाला काय तर ते काय त्याची फळं दे. हे निरपेक्ष दान. ही शिकवण आपल्याला प्रत्यक्ष कृतीतून अखंडपणे देत असतो. कोण? निसर्ग. बरोबर. तुम्ही दुसऱ्याला दगड मारल्यानंतर तो तुम्ही गप बसाल का? दुसऱ्याला दगड मारला तो गप बसेल का? तो घेऊन तुम्हाला दोन चापटी. निसर्ग करतो का तसं? झाडाला दगड मारले की तो चिंचा देतो, कैरी देतो. ही निरपेक्षता. मी तर विज्ञान निसर्गावर कोणती शिकवण मिळते? तर निरपेक्ष दानाची शिकवण, सातत्यपूर्ण कर्तव्य कर्माची आणि निरपेक्ष दानाची शिकवण निसर्ग. कविता वाचा. ही कविता समजून घेतली पाहिजे. सोनसळी संध्याकाळ, पसरे नभावर गुलाल, दिसे सूर्याचा तो गोळा, रंगाने लाल तांबडा, निघाली पक्षाची ती राम, परत घरट्याचा घेऊन मार, सांज सोनेरी आसमंत सोनेरी, दाटे रंग सोनेरी मनात, का उभा फिरतो जनात, घे तूही पर्वणी, अशा सांज वेळेची साधली. पर्वणी म्हणजे संधी. तर इथं संध्याकाळच्या वेळेचं वर्णन केलेलं आहे. गुलाल कुठे पसरला आहे? ढगावर, आकाशात, घरट्यात, रस्त्यावर. सूर्याचा गोळा कसा दिसतो आहे? सोनेरी, पिवळा, लाल, तांबडा, गुलाबी. कवितेत कोणत्या वेळाचे वर्णन आले? पहाटेचे, रात्रीचे, सकाळचे, संध्याकाळचे. आणि मग याच्यावरती गुलाल कोठे पसरला आहे? पसरे नभावर गुलाल. नभ म्हणजे काय? आकाश. म्हणजे इथं नभ म्हणजे ढग नाही, तर नभ म्हणजे आकाशात. इथं आकाशात. सूर्याचा गोळा कसा दिसतो? दिसे सूर्याचा तो गोळा, रंगाने लाल तांबडा. हे लाल तांबडा, मी तर लाल तांबडा म्हणजे पर्याय क्रमांक 3. सूर्याचा गोळा कसा दिसतो? कवितेत कोणत्या वेळेचे वर्णन केलेले आहे? अशा सांज वेळेची साधली. सांज वेळ म्हणजे काय? संध्या. म्हणजे हे समजून घेतलं. ज्याला हे समजायला लागले ना त्याला पैकीच्या पैकी माहिती. चला पुढे. खालीलपैकी क्रियापद कोणते नाही? क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद. मग याच्यामध्ये शिकणे क्रियापद आहे. रुचकर मी वाक्यात वापरलं पाहिजे. मी शिकलो किंवा मी शिकते, मी क्रियापद आहे. रुचकर वाक्यात वापरलं कळतं. रुचकर, रुचकर शिरा,
रुचकर स्वयंपाक म्हणजे काय झालं शिऱ्याचं रुचकर काय आहे विशेषण आहे हे क्रियापद आहे का नाही वाचणे मी वाचतो मी वाचले क्रियापद खेळणे मी खेळलो मी खेळली क्रियापद हे रुचकर हे विशेषण आहे गटात न बसणारा पर्याय आपण कोण मुली आम्ही मुली का निघालो मुली सर्व आपण आलात आनंद झाला आपण म्हणजे इथल्या माणसाबद्दल बोललो म्हणजे आपण खेळूया म्हणलं तरी चालेल हे सर्वनाम वापरतो कोण आहे तिकडे कोणतं आहे त्या व्यक्तीबद्दल आपण कोण शब्द वापरला म्हणजे कोण काय आहे सर्वनाम कसलं सर्वनाम आहे प्रश्नार्थक सर्वनाम आम्ही काय सर्वनाम आम्ही बागेत गेलो आम्ही म्हणजे आपण सर्व मुलं म्हणजे हे सर्वजण काय झालं सर्वनाम आणि मुली काय आहे स्वतः कौतुक शौर्य औदार्य स्वतः काय येतं वेगळं काढलं स्वतः काय आहे सर्वनाम आहे कौतुक आम्ही मुलांचे कौतुक केले कौतुक काय नाम येईल नाम कौतुक नाव विशेषण कसं येईल शौर्य तानाजीने शौर्य गाजवले शौर्य काय नाम आहे औदार्य औदार्य हे वाक्यात वापरायचं म्हणजे तुम्हाला ही सवयला लागते मग ते शोधायचं कळतं औदार्य की त्या माणसाने खूप मोठं औदार्य दाखवलं म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला देणं दुसऱ्याला म्हणजे त्याला म्हणायचं कर्ण मोठा औदार्य असणारा होता तो मागेल ते देत होता याच्याकडे मागेल ते देणं दानशूर याला म्हणायचं औदार्य म्हणजे हे नाम आहे उत्तर येणारे स्वतः सर्वनाम आहे खालीपैकी पाणी या शब्दाशी संबंधित नसलेला वाक्यप्रचार पाण्याशी संबंधित नसलेला गोल करायचं मग इथं नसलेला गोल केलं तर मग आपल्या लक्षात येतं पाण्यात पाणी वाक्यप्रचार आहे का आहे तोंडचे पाणी पळणे आता इथं पाण्यात पाणी म्हणजे द्वेष करणे तोंडचे पाणी पळणे म्हणजे काय खूप घाबरणे पाणी पडले केलेल्या कामावरती पाणी पडलं म्हणजे काम नष्ट होणे आणि पालत्या घड्यावर पाणी ही काय म्हण आहे ही काय वाक्यप्रचार आहे का नाही म्हणजे सगळं पाणी पाणी शब्द आल्यामुळे इथं गोंधळ होतो वाक्यप्रचार आहे का म्हण आहे हे ओळखलं पाहिजे खालीपैकी वर्तमान काळी वाक्य कोणते वर्तमान काळी म्हणजे काय चालू घडत आहे मग इथं भारतीने भाजी निवडली होती म्हणजे आता कोणता त्याला भूतकाळ नंदा भाकरी करत आहे रेखा आमटी करणार आहे विद्या उद्या गुलाबजाम करेल उद्या म्हणलं की कसला आला काल म्हणलं की भूतकाळ आता आज म्हणलं की याच्यावर आपल्याला काय कळतो त्याला पुढे वर्तमानपत्राशी संबंधित नसलेला पर्याय संपादकीय संपादक जो लिहितो त्याला संपादकीय म्हणतात बातमी वर्तमानपत्रात जाते संपादकीय लेखी वर्तमानपत्रात असतो जाहिरात वर्तमानपत्रात असते संभाषण वर्तमानपत्रात असतं संभाषण हे दोन व्यक्तीमध्ये झालेलं कॉन्व्हर्सेशन म्हणतात संभाषण हे वर्तमानपत्रात असतं का नाही हे आपण फोनवर वगैरे बोलतो माहेर या कवितेचे कवी कोण आपल्या पुस्तकामध्ये आहे या ठिकाणी पुस्तकातले धडे त्यांचे लेखक आपले पाठ असले पाहिजे सदाशिव माळी खाली शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द माकड माकडला समानार्थी नसलेला हे महत्वाचे याला गोल जिथं नकार आलेत ना तिथं कायम गोल करायची सवय लावायची गोल केलं म्हणजे तुम्हाला तिथं ते बिंबत आपल्या मनावर नाही तर काय होतं गडबड माकडाला समानार्थी शब्द लिहून मोकळे होते आणि एकदा गोल रंगवला पुन्हा काहीच उपयोग नसतो माकडला समानार्थी शब्द शुक मरकट कपी शाखामृग शुक म्हणजे पोपट मरकट म्हणजे माकड कपी म्हणजे माकड शाखामृग म्हणजे माकड भुंगा भुंगाला समानार्थी शब्द मधुप आहे मिलिंद सुधाकर सुधाकर म्हणजे काय
चंद्र. सुधाकर म्हणजे काय? चंद्र. मधुकर म्हणजे गुंगा. म्हणजे या ठिकाणी 3 आहेत. सुधाकर म्हणजे चंद्र हा भोंग्याचा समानार्थी शब्द नाही. टिंब नील आर्मस्ट्रॉंग या अंतराळवीराने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. रशिया, अमेरिका, इंग्लंड, ब्राझील. अमेरिका हे माहितीच पाहिजे. ही घटना टिंब रोजी घडली. कधी घडली? 20 जुलै 1969. त्याच्या साथीदाराचे नाव नील आर्मस्ट्रॉंग आणि युरी गागारिन. आणि नील आर्मस्ट्रॉंग हे दोघे जणी चंद्रावरती गेले होते. खरं तर उतरायला सांगितलं होतं युरी गागारिनला, पण युरी गागारिन जरा दबकला. तेवढ्या याच्यामध्ये नील आर्मस्ट्रॉंग पुढे सरकला आणि तो उतरला खाली. चंद्रावरती पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंगचं पडलं. दोघे बरोबर गेले, पण पहिल्यांदा उतरला कोण? नील आर्मस्ट्रॉंग. सांगितलं होतं उतरायला गागारिनला, पण तो घाबरला किंवा दबकला म्हणा, किंवा तो काही तर दुसरं करायला लागला. तेवढ्या ज्यात नील आर्मस्ट्रॉंग पुढे सरकला आणि उतरला. नाव कोणाचं झालं? दोघे पण गेलेले पहिले, पण नाव पहिलं चंद्रावर पहिलं पाऊल कोणाचं? नील आर्मस्ट्रॉंग. इतिहासात कायमस्वरूपी झालं. अशी संधी क्वचित मिळते, त्या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे. पुढील प्रश्न पहा. काय कोसळतोय आज पाऊस या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह आहे? कोसळतोय आज पाऊस म्हणजे इथं प्रचंड भावना व्यक्त केली. काय प्रश्न विचारलेला नाहीये, त्यामुळे तो उद्गार चिन्ह आहे. रिकाम्या जागी योग्य जोड शब्द निवडा. कोणत्याही सांघिक खेळात खेळाडूंनी एकमेकात टिंब राखल्याशिवाय विजय संपादन करता येणार नाही. याच्यामध्ये ताळमेळ राखला पाहिजे. कुणीला आघाडीवर लढायला जायचं, कुणी मागे बॅकअप करायचं, मी या सगळ्यांचे ताळमेळ असेल तर जमतं. खालील अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी निवडा. लबाड माणूस म्हणजे पांढरा पनीर. म्हातारा मनुष्य म्हणजे पिकले पान. ढोंगी मनुष्य म्हणजे नंदी बैल. ढोंगी मनुष्य म्हणजे काय? नंदी बैल म्हणजे काय? होला हो करणारा, नाहीला नाही म्हणणारा. पराक्रमी माणूस म्हणजे बरोबर आहे. त्यामुळे यातली चुकीची जोडी ढोंगी मनुष्य म्हणजे नंदी. शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा. ज्याचा तळ लागत नाही असा अथांग. हे पाठच असलं पाहिजे. पुढे इक प्रत्यय लागून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? दुर्ग, दुर्गी. दुर्ग अधिक इक, दुर्गिक. अखंड, अखंडित. त होता अखंडी क नाही. नृत्य, नृत्तिक. अर्थ, आर्थिक. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. दुर्गिक, अखंडिक, नृत्तिक असे जोडून बघितले पाहिजे. कुठे मग अर्थपूर्ण शब्द होतो? अर्थ, अधिक, आर्थिक. संधी विग्रह मध्ये तुम्हाला परवा दिवशी मी रविवारी दिलं होतं बा, शनिवारी संधी समासाचे शब्द सगळे लिहून दिले होते. वर्णमालेनुसार शब्दांचा क्रम लावला. दुसरा शब्द कोणता आहे? पहिला अक्षर पहा. द, ब, शी, री. वेगवेगळे अक्षर आहेत. व मुळाक्षरानुसार. आता इथं आज शिकायला लावून गरजेचं नाही. ग, ख, ग, 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 च, छ, ज, द, ट, ठ, ड, ड, न, त, थ, द. पहिल्यांदा द, ध, न, प, फ, ब, भ, म, ब, ब, म, भ, भ, म. नंतर य, र, ल, य, र, ल, व, श. 1 नंबरला दीक्षा, 2 नंबरला दीक्षा, 3 नंबरला दीक्षा, 4 नंबरला शिक्षा. मग आपल्याला निघाला दुसरा कोणता येईल? दीक्षा. गीत रामायण कोणी लिहिले? आता जनरल नॉलेज आहे, पाठातलं असलंच पाहिजे. गीत रामायण कोणी लिहिलं? गदी मांडकरांनी. अलंकार. आता याच्यामधले प्रश्न आपल्याला चुकीची जोडी. आता इथं आपल्याला हे लिहावं लागेल, फळ्यावरती आपल्याला समजून घ्यावं लागेल. चला पडतं.
साईडला. चला पहिला प्रश्न 26वा प्रश्न पहा. याच्यामध्ये दिलेल्या संख्या चुकीची जोडी. आपण प्रश्न 26वा काय केले? अकोला हर्ष, अकोला श याचा तिघांचा शचा गट असतो. इथे दोघांचा, इथे दोघांचा, इथे दोघांचा. आता पहिले इथे 4 ते 7 अंक, इथे 3 येते, इथे 2 येते, इथे 2, 31 25 745. दुसरं दिलेलं आहे 6 09 40 02 034. तिसरा आहे 63 00 928. चौथं 8 45 12 706. आता इथं आपल्याला लिखा वाचन लगेच जमणार. ओके, आपण या अकोला मध्ये लिहिलं की पटकन वाचन जमतं. पहिल्यांदा काय? 31,25,745 आहे का बरोबर? 31,25,745 बरोबर. दुसरं काय? 6,09,04,034. 6,09,04,000 आहे का? 4,000 40,000. आपल्याला इथं म्हणजे 4,034 चालेल का? नाही, हे चुकीचं आहे. तिसरं पहा 63,09,28. 63,09,28 बरोबर. चौथं 8,45,12,706. 8,45,12,706 बरोबर आहे. चुकीचं पर्याय क्रमांक 2. पुढे 6.5 लाख पुस्तकापैकी मुलांना 5.25 लाख पुस्तके वाटून दिली तर किती पुस्तके वाटायची राहील? आता तिथं 6 लाख आपल्याला येतं. पहिल्यांदा 1 लाख, लाखामध्ये 1 लिहिलं, 1 लाख. त्याचे निम्मे गेले तर किती होतात? 1 लाख म्हणजे 100,000. त्याच्या निम्मे 50,000. हे म्हणजे अर्धा भाग झाला. 5,000 50च्या निम्मे 25,000 म्हणजे 5 लाख. 25,000 म्हणजे 5 लाख. आपल्याला काय म्हणलेलं आहे? 6.5 लाख म्हणजे 6 लाख आणि अर्धा लाख. म्हणजे तो मांडायचा कसा? 6,50,000 म्हणजे 6.5 लाख. पुन्हा काय म्हणलेले त्यांनी? त्यातली 5.25 लाख. 5.25 पोळ्या म्हणजे किती? 4 पोळी आणि 5.25. 5.25 पोळ्या. 5.25 कसं? 5.25 लाख म्हणजे 4 लाख आणि 75,000. एवढी वाटली राहिली किती? याची वजाबाकी करायला लागली. 0 0 0 0 0 0 5 जाते. 50,000 काय देऊन टाका. 5 गेले 5 5 मध्ये 8 जाते. 50,000 काय देऊन टाका. 15 8 गेले 7 राहिले. 7 ने 5 गेले 1 राहिला. म्हणजे किती राहिली शिल्लक? 1,75,000 पुस्तके वाटायची शिल्लक राहिली. पर्याय क्रमांक 1. 28वा प्रश्न पहा. 3,429 गुणिले 507. आता 500चा पण पाडा येते, 7चा पण पाडा. एका एकाने गुणा. तेव्हा पहिल्यांदा 7 ने गुणायचं. 7 ने 63 3 8 7 7 गुणे 14 6 0 8 2 7 28 2 0 8 3 7 21 3 एककाने गुणले तर दशकाने गुणायचे. पहिले हातचे काट मारा, ते गोंधळ करतात. 0 9 दशकाने गुणायचं म्हणजे एककाने 0 दिला. 0 9 0 0 2 0 0 4 0 0 3 0. शतकाने गुणायचं म्हणजे एकक आणि दशकाने 0 तेवढे दशक शतक उत्तर येणार. पहिले हातचे फोडून टाकले. 5 9 45 5 हातचे 4 5 गुणे 10 हातचे 4 14 4 चले 5 20 हातचे 21 1 हातचे 2 5 15 हातचे 2 17 यांची 22
एककाची 3, दशकाची 0, शतकाची 5, 4 4 8, 2 1 3, 7 7, 1 उत्तर काय येणार आहे? 17,38,05,003. पर्याय क्रमांक 3. 29वा पान. 645 किलोमीटर वेगाने 405 किलोमीटर अंतर जाण्यास किती तास लागतात? वेळ वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर दिलेलं आहे 405, वेग दिलेला आहे, वेग दिलेला आहे 45 किलोमीटर. इथे संक्षिप्त रूप लावलं पाहिजे. पूर्ण भाग जात नसेल त्याचं उत्तर येणार तासामध्ये असतं. हे जर आपल्याला मिनिटामध्ये करायचं असेल त्याला गुणिले 60 करायचं. याला भाग जातोय, जात नसतं त्याला गुणिले 60 करून मिनिटामध्ये केलं असतं, पुन्हा त्याचे तास तयार केले असते. कशाने भाग घालवत नाही? 5 9 5 9 45 5 48 5 1 5 9 9 9 1 9 9 81 उत्तर किती येणार आहे? 9 तास. पुढे 30वा प्रश्न पहा. 30वा प्रश्न 14/26 बरोबर चौकट छेद 13. अंश दिलेला नाही, छेद दिलेला आहे. 16चे काय झाले इथं? निम्म झाले. 16चे निम्मे म्हटलं इथं 14चे पण काय केले पाहिजे? निम्मे. 14चे निम्मे किती होती? 6. इथं पुन्हा उलट बघायचं. 13चे दुप्पट 26, 7चे दुप्पट 14, म्हणजे चौकटीने जागी कोणता अंक येणार आहे? 7 हा अंक येणार आहे. पुढे 31व कोण पदावली समान नाही हे सांगण्यासाठी टिंब हे चिन्ह वापरतात. आता बहुत समान असले तर कोणतं चिन्ह वापरतो रे आपण? बरोबर. समान नाही म्हणल्यानंतर बरोबर हे दिलं म्हणजे हॅश. म्हणजे बरोबर नाहीये. बरोबर असेल तर आपण बरोबर वापरतो, बरोबर नसेल तर बरोबर क्लिक केले. याचा अर्थ दोन्ही बाजूची किंमत सारखी नाही. आता हे चिन्ह वापरतात एकरूप नाही, एकरूपतेचं चिन्ह आहे. हे बरोबरचं चिन्ह आहे. हे एकरूप आहे म्हणजे लांबी जेव्हा सांगितली जाते तेव्हा तिथं वापरलं जातं. हे चिन्ह वापरलं जातं पॅरलल आहे, समांतर आहे. या दोन रेषा एकमेकाला समांतर आहे. 32वा प्रश्न पहा. आणि हे 4थं चिन्ह आहे कशाचं आहे? वर्गमुळाचं. याच्यात 36 असतील तर याचं वर्गमूळ चिन्ह काढून टाकलं की 6 येणार. याचा अर्थ 36चं वर्गमूळ. 32वा प्रश्न. पहिली चौरस संख्या 4 मानली. 4 ही पहिली चौरस. पहिली चौरस संख्या 4 मानली तर 8वी चौरस संख्या कोणती? चौरस संख्या म्हणजे काय? याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो वर्ग संख्या. मग पहिली संख्या 4 आहे, दुसरी 2 चा वर्ग 4 आहे, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64. आपल्याला किती विचारली? 8वी. मग पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी झाली. मुद्दा मी तेही केलं. 5 आकडा टाकला नाही मी. 5 6 7 8 येणार आहे. 8 चा वर्ग नंतर 9 चा वर्ग 81 तर येणार आहे 81. खाली दिलेल्या नक्षीबंधामध्ये नक्षीतील आकृतीबंध ओळखा. काय झाल्या बदल तो बघायचा आपल्या चौकोनामध्ये. आपल्या चौकोनामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेला हे समजून घेतलं की तुम्हाला ते लक्षात येईल. आतल्या गोलामध्ये पाहिला, पहिल्यांदा गोल पाहिला वरच्या बाजूला आहे, पुन्हा दुसरा आपण तो खाली गेला, तिसरा वर आहे म्हणजे चौथ्या गोळी कुठं असणार आहे? खाली. त्याच्यावरनं पर्याय कट करायचे. त्या ठिकाणी खाली असणारा येणार आहे त्याच्यावरनं पहिला, तिसरा, चौथा सगळे पर्याय कट होता. उत्तर पर्याय क्रमांक 2 येते. खालचा पाऊस बघितला, पाऊस बघितला पहिल्यांदा खालच्या कोपऱ्यात आहे, पुन्हा वरच्या कोपऱ्यात, पुन्हा खालच्या कोपऱ्यात, पुन्हा वरच्या कोपऱ्यात, त्याच्यावर पर्याय कट केले तर पहिला तिसरा पर्याय कट होईल. जी या पद्धतीनं पर्याय कट करताना आकृतीबंध म्हणजे काय? एक विशिष्ट असा साचा आकृतीबंध.
आपला देखील जेवताना आकृतीबंध ठरलेला असतो. चपातीचा घास मोडायचा, तो भाजीमध्ये टाकायचा, उचलायचा, तोंडात घालायचा, ही आकृतीबंध ठरला. पण आमची प्रेरणा एखाद्या वेळेस एखाद्या करते, मम्मीला म्हणते चालतो तुम्हाला आकृतीबंध बदलते, बरोबर का नाही? आपण बी बदलतो. आकृतीबंध म्हणजे एक विशिष्ट असा ठरलेला साचा. त्याला पुढे 34वा, दर चौरस मीटरला 90 रुपये. 34वा प्रश्न आहे, दर चौरस मीटरला 90 रुपये प्रमाणे 22 मीटर लांब व 20 मीटर रुंद अशा सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी किती? आता सभागृहाला 22 मीटर लांब आहे आणि 20 मीटर रुंद आहे. एका चौरस मीटरला 90 रुपये लागतात. मग अगोदर त्या खोलीचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे. लांबी गुणिले रुंदी बरोबर त्याचं क्षेत्रफळ. हा गुणाकार करताना हा शून्य मांडून टाकला. गणित करायला 22 गुणिले 2, 22 गुणिले 44. ज्या ठिकाणी किती येणार आहे त्या जागेचं क्षेत्रफळ 440 चौरस मीटर. आणि मग एका मीटरला 90 रुपये म्हणून 440 गुणिले 90 हा गुणाकार करावा लागेल. हा एक शून्य, हा एक शून्य मांडून टाकले. गणित करायला 44 गुणिले 9, 9 चौक 36, 7 40 9 चौक 36 3 39. किती खर्च येईल फरशी बसवण्याची मजुरी? 39,600. पर्याय क्रमांक 4. 35वा प्रश्न पहा. 10 मीटर लांब, 10 मीटर 40 सेंटीमीटर लांबीच्या रिबनचे 8 सेंटीमीटरचा एक तुकडा याप्रमाणे तुकडे केले तर किती तुकडे तयार होतील? 10 मीटर आणि 40 सेंटीमीटर याचे तुकडे करायचे आणि ते किती करायचे? 8 सेंटीमीटरचा. ही परिमाण सगळी कशामध्ये केली पाहिजे? सेंटीमीटर मध्ये. मग 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? लगेच घर राखायचं. सेमी, सेंटी, देशी आणि मीटर. 1 मीटर म्हणलं तर 1 झाले, त्याचे सेंटीमीटर गेले तर 100 होतील. मग इथं 10 मीटर आहे. 10 द्यायचे का? हे 10 देशी झाले. आपल्याला 10 सेंटीमीटर मीटर सांगितलं म्हणल्यानंतर शेवटचा अंक मीटर मध्ये आला पाहिजे. आणि त्याचे सेंटीमीटर गेले तर 1000. म्हणजे 10 मीटरचे 1000 सेंटीमीटर झाले. वरती पुन्हा 40 सेंटीमीटर आहे. म्हणजे एकूण किती झाले? 1040 सेंटीमीटर. याचे 8-8 सेंटीमीटरचे तुकडे करायचे म्हणजे भागिले 8 करायचं. 8 इथे 8 बाकी राहिली 2, 2 4 इथे 24, 8 इथे 24, 24 पुन्हा 24 गेले 0, वरचा 0 घेतला घात शून्याचा. म्हणजे 8 सेंटीमीटरचे किती तुकडे होतील? 130 तुकडे होणार आहे. पर्याय क्रमांक 2. आता 36वा प्रश्न पहा. रोमन संख्या चुकीचा कोणता? सी बरोबर 100 बरोबर आहे. एक्स व्ही आय 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 18 बरोबर आहे. एल म्हणजे 50 बरोबर आहे. एक्स व्ही 1 2 3 4 बरोबर 19. का चुकले? 10 5 15 16 17 18 19. एक अंक आपण जास्तीत जास्त 3 वेळा वापरू शकतो. इथं 4 वेळा वापरला म्हणजे तुमचा कसा लिहायला पाहिजे होता? 19 आय एक्स एक्स. आणि काय गाडी की 9 देता 19 कसं लिहायला पाहिजे? असे चुकीचे. कारण आपण मोठ्या सगळ्यात मोठ्या संख्येला अगोदर नाही, एक्सच्या अगोदर आपण आय वापरू शकतो. पण एक्स आय एक्स एक्स असं नाही, तर एक्स आय एक्स अशा पद्धतीने 10 9 19 अशा पद्धतीने त्याची मांडणी होती. तर पर्याय क्रमांक उत्तर चुकीचा असणारा पर्याय क्रमांक 4. खाली काही चौरस दाखवले. आकृतीच्या मोकळ्या भागात त्या मापाचे आणखी किती चौरस बनतील? पहा याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने चौरस काढले. किती काढले ते चौरस? आता किती काढून दिले? 4 दिले. यासारख्या अजून किती चौरस तयार होईल?
त्यात ऑलरेडी किती आहेत? 4 आहेत. मग अगोदर इथं चौरस करा रचना, वाढवा रेषा. मला सांगा किती झाले? किती झाले चौरस? किती झाले हो याच्यात चौरस? या ठिकाणी 12 झाले, 16 झाले. त्यातनं दिले होते त्यांनी किती? 4. या 16 मध्ये हे 4 वजा केले तर अजून किती? यासारखे 12 चौरस काढता येतील. तर हे 4 त्यांनी दिले होते. याच्यासारखे इकडे बाजूला आपण तयार केले. किती झाले? अजून 12 काढता आले. एकूण 14 झाले, 16 झाले. त्यातून दिलेले 4 वजा केले तर 12 चौरस काढता येतील. पुढचा प्रश्न पहा. 38वा प्रश्न. 7,65,234 ही संख्या देवनागरी संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी? आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? इंग्रजी लिहायचे. हे 7, या पद्धतीने हे 6, या पद्धतीने 5, 2, 3, 4. कोणताही पर्याय? कोणताही पर्याय? पर्याय क्रमांक 3 या पद्धतीने आपल्याला 3 लिहिता येईल. आता पुन्हा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 38 झाला. प्रश्न क्रमांक 39. संख्या आपल्याला अंकात दिलेली आहे, ती आपल्याला अक्षरात वाचायची आहे. आणि ते आपल्याला लगेच अकोला असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग ती संख्या लिहायची. 1 आणि 5 शतकाचा शेवटचे 3 अंक करायचे. 294. नंतर 2 तर 83. इथे 57 राहिलेली इथे काय संख्या आता लगेच लक्षात येते. 6,83,294. पर्याय कोणता येईल? 6,57,00,000 क्रमांक 4. 40वा प्रश्न. 39 झाला. 40वा प्रश्न. 37,52,974 या संख्येतील दोनही 7च्या दर्शनी किमतीचा फरक. हा 7 आणि हा 7 याची दर्शनी किंमत. दर्शनी किंमत कशाला म्हणायचं? जी दिसते त्यांना. स्थानिक किंमत हे ज्या स्थानी आहे त्या स्थानाची किंमत त्याला गुणावं लागतं. या 7ची दर्शनी किंमत किती आहे? 7. या 7ची दर्शनी किंमत 7. यातला फरक किती? 0. आणि जर स्थानिक किंमत म्हणली असते तर 7ची स्थानिक किंमत किती आली असती? 7 वर 1, 2, 3, 4, 5 अंक. या 7ची वरती 5 शून्य येतील. 7 लाख ही त्याची स्थानिक किंमत आली असती. या 7ची स्थानिक किंमत 70 आली असती. पण आपल्याला स्थानिक किमतीचं विचारले का? नाही, दर्शनी किमतीचं विचारलं. दर्शनी किंमत तेवढं. 1 ते 100 मध्ये 0 अंक नसलेल्या 2 अंकी संख्या. आता 1 ते 100 प्रश्न क्रमांक 41. 1 ते 100 मध्ये 0 अंक नसलेल्या 2 अंकी संख्या. आता 2 अंकी संख्या आहेत किती? 1 ते 100 मध्ये म्हणा, 1 ते 1000 मध्ये म्हणा, 1 ते लाखामध्ये म्हणा. 1 अंकी संख्या 9 आहे. तर 2 अंकी संख्या 90 आहे. 3 अंकी संख्या 900 आहे. तर तशा पद्धतीने 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या 90 आहे. त्यात 0 अंक नसते. मग 0 अंक असलेल्या वजा करावे लागतील. 0 अंक असलेल्या 2 अंकी संख्या कोणत्या? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. किती झाले? 100 धरायचे का? का नाही धरायची 100? ही 3 अंकी ज्यामुळे ही चालणार नाही. आपण फक्त 2 अंकी संख्या मांडली. 2 अंकी संख्या 90 आहे. त्यातनं 1 आणि 0 असणाऱ्या 9 आहे, त्या वजा केल्या तर उत्तर किती येणार आहे? 81 संख्या अशा आहेत की त्याच्यामध्ये 0 नाही. 1 ते 100 मध्ये मोजले असते तर मग तसं सोडवलं असतं तर काय झालं असतं? 1 ते 100 मध्ये 100 संख्या आहेत. त्यातनं 1 अंकी 9 आहे आणि 100 3 अंकी. ह्या 10 वजा केल्या की राहिलेल्या सगळ्या 2 अंकी.
असं समजून घेतलं तरी काय हरकत नाही, पण ते वहीमध्ये आपल्याला ते कच्चं काम केलं पाहिजे. 42वा प्रश्न पहा. 2 ते 8 या क्रमाने येणाऱ्या अंकापैकी कोणतेही 7 अंक एकदाच वापरू मोठ्यात मोठी होणारी संख्या कोणती? 2 ते 8 यातील क्रमांक वापरायचे. 2 3 4 5 6 7 8. 2 ते 8 एक वापरायचा नाही, 9 वापरायचे. कोणते 7च अंक वापरायचे. या अंक किती झाले? 1 2 3 4 5 6 7. 7च अंक आहे. हे 7 अंक वापरून एकदाच वापरायचा प्रत्येक अंक. मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी बनवायची असेल तर अंकांचा उलटा धरा. सर्वात मोठी 8 त्यानंतर 7 त्यानंतर 6 नंतर 5 नंतर नंतर 3 नंतर झाले का 7 अंक? 2 4 3 7. या संख्येचं वाचन मला ऐकायला ते चालू म्हणून तर मी केलं. हे 87 ना 65,432. चला पुढे 7 दशलक्ष 47,060 बरोबर किती? आता लगेच ही बरं आकायची. 1 दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष. ते जे सांगितले ते लिहून टाकायचं. दशलाख म्हणा दशलक्ष म्हणा एकच. 7 दशलक्ष मग कुठं 7 लिहू? लक्षाच्या घरात सांगितले दशलक्ष म्हणल्यावर लक्षाला धरून चालेल का? नाही, दशलक्षाला धरलं. 7 दशलक्ष दशलक्षाचं घर 7 लक्ष लगेच त्याचे एक करून टाकायचे. 7 लक्ष. हुशार बरोबर कसं सोडून ते पण सांगेल. नंतर काय म्हणले? 47,000. 47,000 ही झाले 4 7 47,000. चुकलं आणि 47,000 नाही झाले 47 शतक झाले. 47,000 लिहायचं असेल तर शेवटचा 7 हजाराच्या घरात इकडे 7 4 दशहजार म्हणजे 40,000 आणि 7,000 47,000. 47,000 एकक केले तर 47,000 एकक होते आणि अधिक 60 सांगितले. 60 म्हणलं की एककामध्ये 0 दशकामध्ये 6. मग कोणती संख्या होईल? 6 0 7 4 0 7. हे कच्चं काम झालं पाहिजे या पद्धतीने. पण हुशार मुलं काय करतात? गोंधळ करतात. असा 70 लगेच लिहून टाकतात, 47 लगेच लिहून टाकतात आणि 60 इथे लिहितात मध्ये मोकळं दर्शन. पण याच्यामध्ये गडबड काय होते? हुशार मुलाला ते लक्षात येतं म्हणून तो गती घेत असतो. तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? पहिल्यांदा हे बेसिक सोडवा. मग आपल्याला इथं बुवा एखादं रिपीट आलेलं असेल मग तिथं गोंधळ करतात. ही उदाहरण 7 दशलक्ष 47,000 500 शतक सांगितलं असतं तर मग कसं लिहिलं असतं? 500 शतक म्हणलं असतं तर इथं 0 मग इकडं आले असते असे 5. मी एकच मिक्स केलं झालं असतं. आणि अशी देतात गणित. असं क्वचित गणित येतं. त्यामुळे असे जे गोंधळ होतात टाळायचे असतील तर प्रत्येकाचं लिहा, एककामध्ये त्याचं रूपांतर करा, सोडवा. पुढे स्टार दिलाय 6 वेळा. 44वा प्रश्न. स्टार 6 वेळा आहे. 3 4 5 6 म्हणलेले यांच्या या 6 अंकी संख्येचे सर्व अंक समान आहे सारखे आणि त्या सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज 36 आहे. तर दशहजार व शतक स्थानच्या अंकातील फरक आहे. आता सगळ्यांची दर्शनी किंमत 6 म्हणजे सारख्या अंक बनल्यानंतर त्याची 36 दिलेली दर्शनी किती अंकाची? 1 2 3 4 5 6 भागिले 6 केलं उत्तर काय येणार आहे? 4. इथं काय येणार आहे? 6 इथे 6 इथे 6 6 6 6 6,66,666. यातलं दशहजार आणि शतक. दशहजारचं कोणतं आहे? एकक दशक शतक हजार दशहजार. या 60ची सारी किंमत किती होईल? 60,000.
नंतर काय म्हटलंय आणि शतकस्थान, शतकस्थानचा हा याची सारी किंमत 6,000 याच्यातला फरक विचारलेला आहे. यांची काय करायची वजा टाकली 0 0 10 सागरी 4 राहिले आता देऊन टाकला 10 गेले 9 राहिले वेळ गेला आता दिला असा आजचा विसरायचा नाही द्यायला 5,94,000 आता 59,400 59,400 हे लक्ष आपलं बारकाईनं असलं पाहिजे. आणि मग त्यातला विचारला जर आपल्याला हे जर 60 मध्ये सोडवायचं असतं तर काय केलं असतं आपण हा आपल्या कुठल्या त्याला बांध करायचं याच्यामध्ये किती मिळवल्या 10 होतात 4 नाही तर 6 आहे या 4 मिळवले की 10 होतात मोठ्या संख्येतनं करायचं 7 वेगळे 5 मध्ये मोकळी करायची तिथं 0 द्यायची 9 द्यायचं बर मध्ये घर केवढी 9 द्यायचे बाजूला तिथं 0 म्हणजे या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. अंक सारखे असतील तर पहा साधी सोपी पद्धत दुसरी पण आहे हे पण आत्ता सांगितलं ते सगळ्यात महत्वाचं आहे की जे लहान स्थान आहे त्यात किती मिळवल्या 10 होतात 6 आहेत तर त्यात 4 मिळवले 10 होतात जे मोठं स्थान आहे त्यात 1 कमी करायचा आणि मध्ये जेवढे अंक येतील तिथं 9 द्यायचा बाजूला असेल तिथं 0 द्यायचा. आता जर सारखे अंक असतील तर हा फरक 9च्या पटीत असतो 9 या 6ला गुणलं 9,54 म्हणजे फोडून द्यायचं 9,54 मध्ये आहे तिथं 9 बाजूला 0 असंही सोडवू शकता. 45वा प्रश्न पहा संख्या दिलेल्या त्यांचा उत्तरचा क्रम लावला या संख्या लिहिताना फक्त काम करताना फक्त संख्या लिहिताना एककाखाली एक दशकाखाली दशक अशी सवय लागली म्हणजे जर तुम्हाला ही सवय लागली ना कधी चुकणार नाही. काय 38,62,780 38,62,780 दुसरी संख्या दिली 43,73,514 तिसरी दिली 46,26,302 चौथी दिली 78,00,000 दिलेच नाही ती 78,00,000 बघा एकाखाली एक गेलं तर येते का आणि मुलांनी तर चुकवते मुलं काय करतात 38 42 46 असं वाटतात इथं 5 अंकी इथं जास्त दिले 7 अंकी ही दिली 7 अंकी 7 काय दिली संख्या वाचा 7,87,951 आणि पुढे दिलेले 1,19,05,568 हे डोळ्याने बघणारे कसे फसतात ते इथं फसतात म्हणून या संख्या लिहिताना एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक हजाराखाली हजार दशहजाराखाली दशहजार लाखाखाली लाख दशलाखाखाली दशक आणि या संख्या उत्तरता क्रम लावायचा म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात मोठी पाहिजे सगळ्यात मोठी कोणती आहे पहिलं तर 42,46,46,46,46,46,46,46 ही सगळ्यात मोठी येणार आहे 46 लाखाची त्यापेक्षा लहान 42 लाखाची त्यापेक्षा लहान 38 लाखाची यापेक्षा लहान 19 लाखाची आणि सर्वात लहान 7 लाखाची आणि मग यांचा उत्तरता क्रम लावला तर डावीकडून तिसरी संख्या कोणती डावीकडून म्हणजे कोणीकडून इकडून हे पहिल्यांदा ही येणार आहे दुसरी येणार आहे तिसरी येणार आहे मग याचा क्रम तुम्ही लिहिला पाहिजे आणि मग त्याचं बघितलं पाहिजे की डावीकडून तिसरी संख्या ही 38,62,780 येईल पर्याय क्रमांक 46वा प्रश्न पहा मध्य प्रदेशातील एकूण लोकसंख्या
2,46,57,898 आहे. व उत्तर प्रदेशातील एकूण लोकसंख्या 6,89,769,769 आहे. तर दोन्ही राज्याची मिळून किती? आता दोन्ही राज्याची मिळून म्हणलं की काय करावं लागेल रे? बेरीज करावं लागेल. इथं काळजी काय घ्यायची? एकाखाली एक दशकाखाली दशक. पहिली संख्या लिहिताना 2,46,57,898. त्याखाली दुसरी लिहिताना कोटीचं लगे ही अकोला हाच लिहून गेलं तर खूपच चांगलं. ही अकोला ऑप्शन नाहीये. अकोला आणि मग दुसरी संख्या दिलेली आहे 6,89,769. दोन्हीची एकत्र विचारली, कोणाची कोणापेक्षा जास्त विचारले असेल तर फरक काढावा लागला असता. या राज्याची मिळून मिळालेली म्हणजे बेरीज 9,8,17,7 9,10,16,7 चले 8,7,15 1,16,7 चले 9,10,7,17,7 चले 8,5,13,1,14,4 चले 6,12,1,13,3 चले 7,1,8,4,12,2 चले 6,2,8,9 9,23,47,607 पर्याय पहा किती होईल तो. 47वा प्रश्न पहा. 19,683 वजा 14,445 या वजाबाकीचे उत्तर पर्यायातील कोणत्या वजाबाकीचे उत्तर समान येईल? याचं उत्तर आणि पर्यायातलं कोणाचं उत्तर सारखं येतं म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? गणित सगळी सोडवावी लागतील. आता हुशार मुलगा कसा सोडवत ते पण मी सांगेन. अगोदर पाहिली वजाबाकी 19,683 वजा 14,445 याची वजाबाकी. आता ही वजाबाकी उभी मांडून करता येते तुम्हाला, पण आडवी करता आली पाहिजे. तर फक्त एक काळजी घ्यायची, रेषांवर रेषा म्हणजे अंकांवर रेषा मारत जायचं. 3मधनं 8 जात, 3मधनं 5 जातात का? नाही. मनाचा आजचा गॅप कुठल्या घरात खाली देऊ टाका. 13 5 दिले 8 राहिले. आता 8मधनं घालवायचे किती? 5. 8मधनं 5 गेले 3 राहिले. 6मधनं 4 गेले 2 राहिले. 9मधनं 4 गेले 5 राहिले. एकात एक गेला 0. उत्तर किती येणार आहे? 5,238. आता मग इथं पर्याय सगळे पर्याय चेक करावं लागणार आहे. पहिला पर्याय दिलाय 17,836 वजा 12,589. दुसरा दिलाय 10,926 वजा 5,680. तिसरा पर्याय दिलाय 15,386 वजा 10,418. चौथा पर्याय दिलेला आहे 11,274 वजा 6,036. एक पहा पर्यायकट पद्धत आपण वापरतो. सगळा मुलगा सोडवत बसेल सगळं. हुशार मुलगा काय करेल बघा, तो हे पण सोडवणार नाही, हे पण सगळं सोडवणार नाही. तो काम हलकं करेल. काम हलकं करेल म्हणजे काम निम्म करेल. कसं करेल पहा. एक स्थान फक्त बघा. 3मधनं 5 जातात का? नाही. मनात घेतला 13तनं 5 गेले एक स्थानी किती आलं उत्तर? 8. फक्त एकच बघायचं किती आलं पाहिजे उत्तराचे एक स्थानी 8 आलं पाहिजे. श्रेणी लक्ष इकडे 13तनं 5 गेले एक स्थानी किती राहिले? 8. आपल्या उत्तर एक स्थानी किती आलं पाहिजे? 8. सगळं सोडवून तर आमचा वेदू करेल, काय अडचण नाही. वेदू सगळं करत बसायचं. याला म्हणायचं सगळं करत बसली, याला म्हणायचं डॉंकीवर. आपल्याला काय करायचं? स्मार्ट वर.
एकच स्थानी 8 येणार तेवढंच सोडवायचं, सगळं सोडवत बसायचं. आता इथे एकच स्थानी काय सांगा बरं, किती तर किती घालवायचे? 7 न 9 जात नाही, 9 6 घालून सोडवायचं नाही चालणार. मग काय करायचं? 7 न 9 जात नाही, कुठल्या घरात देऊ टाकले? किती किती गेलेले? 16 न 9 गेले, 8 राहिले. मग 16 न 9 गेले, 7 राहिले. आपल्याला उत्तर किती पाहिजे? येते का हो? कशाला करत बसायचे? आपल्याला वजापैकी तेवढी विचारायला म्हणजे करत बसायची गरज आहे का? नाही. आता इथं मला सांगा किती किती गेले? 7 ने 0 गेले, किती येणार आहे? 6. आपल्याला किती पाहिजे होतं इथं? चालेल का? सोडून द्या. पुढं किती किती गेले? 7 ला 8 नाही का? 8 कसा गेलो? मग 16 आजचा घेतला मला तर दिला. 16 8 गेले, 8 राहिले. येते का? येते. इथं बघितलं पाहिजे. इथं किती किती गेले? 4 जात नाही म्हणा तर सगळ्या देऊ टाका. बोला 14 6 गेले, तो 2 ठिकाणी. हे निम्म काम हलकं झालं का नाही? इथे येत असेल आपलं उत्तर 8 पाहिजे. इथे येतंय का? मी सगळं सोडवत बसायचे काय उत्तर आहे का? नाही. हे दोन्ही प्रश्न सोडवायची गरज नाही. कारण एक 8 येत नाही म्हणजे उत्तर येणार. आता मला हे 2 मात्र इथं पर्याय सोडवण्याशिवाय गत्यंतर नाही. एवढेच 2 सोडवायचे. चला इथं 16 8 गेले, 8 राहिले. हातच्या देऊन टाकला. चला किती किती गेले? 8 2 गेले, 6 राहिले. पुढं 3 4 जात नाही मनात सगळ्या देऊन टाका. बोला 13 4 गेले, 9 राहिले. 5 1 गेला, 4. 5 1 गेला, 4 राहिले. 1 1 गेला, 0 नाही. मग पुढलं बघितलं पाहिजे. 14 6 गेले, 8 राहिले. आजचा देऊन टाकला. 7 4 गेले, 3 राहिले. त्याला आलं उत्तर. गुणला का नाही मिळा. तरी केलं पुढलं तरी काय हरकत नाही. 7 4 गेले, 2 मधनं 0 गेले, 2 राहिले. 11 मधनं 6 गेले, डायरेक्ट 11 मधनं 6 गेले, 5 राहिले. शेवटचा घर मनात आजचा केस बदल ती संख्या सगळी एकत्र झाल्या. 11 मधनं 6 गेले, 5 राहिले. चला पुढचा प्रश्न पहा. कोणत्याही 2 संख्यांच्या एकस्थानी समान अंक असल्यास उत्तराच्या बेंचेच्या एकस्थानी खाली कोणता अंक असू शकेल? 48वा प्रश्न. पहिला पर्याय आहे 5, दुसरा पर्याय आहे 7, तिसरा पर्याय आहे 8, चौथा पर्याय आहे 9. कोणत्याही 2 संख्येच्या एकस्थानी सारखाच अंक. उदाहरण इथं 1 घेतला, इथं 1 घेतला. अंकाच्या बेंचेच्या एकस्थानी काय येईल? दोन्हीकडे एकस्थानी 1 1च असेल. अंकाच्या बेंचेच्या एकस्थानी काय येईल? 2 2 2 असेल तर 4. बेंचेच्या एकस्थानी 4. अंकाच्या एकस्थानी 3 3 असेल तर आयवळ बोलायचं 6. एकस्थानी 4 4 असेल तर 5 5 असेल तर एकस्थानी 10 येईल. पण एकस्थानी काय येईल? 6 6 असेल तर एकस्थानी 12 2 2 7 7 असेल तर एकस्थानी 4 8 8 असेल तर एकस्थानी 6 9 9 असेल तर 0 0 असेल तर 0. हे सगळे अंक कसले आहेत रे? समय. हा सम आहे का? हा सम आहे का? हा सम आहे का? काय हा सम आहे का? म्हणजे एकस्थानी जर कोणताही अंक असेल तर त्याची दुप्पट केला बेरीज जी येणार आहे त्याच्या एकस्थानी कोणता अंक असणार आहे? सम अंक असणार आहे. पुढे एका संख्येला 27 हे भागले असता भागाकार 217 व बाकी 13 येते तर ती संख्या कोणती? एक संख्या माहित नाहीये त्याला भाज्य म्हणतात. याला एका संख्येने भागलं म्हणजे त्याला 27 ने भागले याला भाजक म्हणतात. भागाकार 217 याला भागाकार म्हणतात. आणि बाकी किती उरली? इथं बाकी. इथं सूत्र काय आहे? भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार. आणि मागे पुढे केलं काय हरकत नाही.
भागाकार गुणिले भाजक केलं, भाजक गुणिले भागाकार केलं तर त्याच्यात अधिक बाकी. म्हणजे याच्यात जर किती भरल्या तर काय होईल? भाजक किती आहे? 27. भागाकार किती आला? 217. बाकी किती उरली? बाकी किती उरली? 13. ही पदावली झाली. 27 गुणिले 217 अधिक 13. अगोदर इथं गुणाकार करावा लागेल. 27चा पाडा यावाच लागेल. 27 सत्ता 19 अच्छा 18. 27 एके 27 फक्त 8 मिळवा. 27 8 35. 35 मध्ये पण पुन्हा 10 मिळवा. 35 10 45 5 4 27 गुणे 54 4 58 आणि याच्यामध्ये 13 मिळवायचे. बेरीज 9 3 12 2 अचाले. दशकाची 5 6 नाचा 1 7. शतकाची 8 8 हजाराची 5. उत्तर किती येणार आहे? 5872. पर्याय क्रमांक 2. पुढे 50वा भाग. खालील विभाजक आणि विभाज्य यांची चुकीची जोडी कोणती? विभाज्य आणि विभाज्य. विभाज्य आणि विभाज्य यांची चुकीची जोडी. या विभाज्याला विभाजकाने पूर्ण भाग जातो. 12 आणि 132. 12 आणि 132 चा पूर्ण भाग जातो का? तरी घालून बघायचे. 132 भागिले 12 पूर्ण भाग जातो का? जातो. तुझं दिले 16 924. 16 1 16 22 पंधरा 16 गेले 6 6 4 गेले 64 64 जातो. 17 आणि 206. 17 1 17 17 20 पंधरा 17 गेले 3 3 36 17 गुणे 34 होते. 36 1 नाही. 19 आणि 228. 19 1 19 22 पंधरा 19 3 3 8 8 38 19 गुणे 38. मी कुठे जातो आणि कुठे जात नाही असं विचारलेलं आहे. 51वा प्रश्न. 6/8 व 5/9 या पूर्णांकाचे छेद समान केल्यास कोणते अपूर्णांक तयार होतील? आता 8 चा 9 चा लसावी काय होईल? 8 चा 9 चा फक्त 72. इथे 72 होईल. इथे 72 होईल. 72 करायचे म्हणजे इथे छेदाची 9 पट. 8ची 9 पट केली 8 9 72. अंशाची पण 9 पट केली 9 54. इथं छेदाची 8 पट करायला लागेल. छेदाची 8 पट केली अंशाची 8 पट 40. 50 अंश 54 अंश छेद 72 आणि 40 अंश छेद 72. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. 52वा प्रश्न. 7.8 मीटर म्हणजे किती मीटर किती सेंटीमीटर? त्याचे मीटर आणि सेंटीमीटर करायचे आहे. सेंटीमीटर पासून मीटर कडे करा. मिली आकायची गरज नाही. सेंटी डेसी मीटर. 7 मीटर आहेत. मीटर पेराला 7 द्या. 8 याचे सेंटीमीटर केले तर सेंटीमीटर 0 द्या. याचे सेंटीमीटर केले तर हे झाले 780 सेंटीमीटर. पण आपल्याला सेंटीमीटर करायचं सांगितले का? नाही. याचे मीटर आणि सेंटीमीटर करायचे. मीटर किती आहे? पूर्ण 7 मीटर. आणि सेंटीमीटर किती आहे? 80. 7 मीटर 80 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न. 950 53वा प्रश्न. 950 7,500 2.5 लाख. सगळ्यात मोठं घर लाखाच आहे. एक दशक शतक हजार 10,000 लक्ष. काय सांगितलेलं आहे? 950 शे म्हणजे 100. 950 म्हटल्यानंतर 875.
हे पाव भाग 900 पाव उणे पावणे 900चा पाव भाग कमी 900चा नाही 100चा पाव भाग कमी 100 म्हणजे 100 आणि पाव भाग म्हणजे 25 875 अधिक 7,500 हे 7,500 की 1,000चा अर्धा भाग म्हणजे 500 आणि 2.5 लाख 2 लाख आणि 50,000 आणि यांची बेरीज विचारलेली 5 7 8 13 3 7 8 5 उत्तर येणारे 2,58,375. बरोबर प्रश्न 160 चा शेकडा 75 दुसऱ्या भाषेत 160 चा 75% असा म्हणला जातो. चा म्हणजे गुणिले असतात 75% म्हणलं की छेद 100 25 जगाला 25 एके 25 त्रिक 75 25 चौक 100 4 4 चौक 16 वरचा 0 40 गुणिले 3 20 घड्याळात 3:20 झाले असता दोन काट्यामध्ये कोणता कोण असेल 3:20 लगेच घड्याळ काढायचं 3:20 आपल्याला दाखव करायचे आहे मग 20 मिनिटं म्हटलं की मिनिट काटा कुठं असतो 4 3 वाजले 1 2 3 3:20 तास काटा 3च्या थोडासा पुढे गेलेला असेल लांबी 3 वर असला तर कोणता कोण होतोय हा लघु कोण वर्तुळ दिलेला बिंदूतून त्रिज्या व व्यास अनुक्रमे किती होती पहा वर्तुळ दिलेला आहे या त्रिज्या किती काढताय तुम्ही ते अनुक्रमे पहा या ठिकाणी कुठे कुठे दिले बाई वर्तुळ केंद्र दिले इथे दिलेला आहे इथे दिलेला आहे याच्यामध्ये दिलेला आहे समोर एक दिलेला आहे समोर एक दिलेला आहे एक दिलेला आहे एक दिलेला नाही एकूण 4 एकूण 6 बिंदू दिले याच्यामध्ये पहिला त्रिज्या किती काढतात आपल्याला काय विचारले त्यांनी त्रिज्या व व्यास त्रिज्या किती आणि व्यास किती आता त्रिज्या काढायची आहे वर्तुळ केंद्रामधून परिघामध्ये जोडणाऱ्या बिंदूला त्रिज्या म्हणतात 1 2 3 4 5 6 किती त्रिज्या काढल्या 6 आणि व्यास कसा म्हणतात वर्तुळ केंद्र परिघावरील 2 बिंदू वर्तुळ केंद्रात जोडले तर त्याला व्यास म्हणतात हा एक झाला आणि किती झाले फक्त 2च व्यास तयार करतात 13.26 ही संख्या दशांश पूर्णांकात कशी लिहा 13.26 म्हणजे इथं पहा 13 पूर्ण आहेत आणि 26 शतांश म्हणजे 100 13.26 शतांश एक 0 असेल 10 असेल तर त्याला दशांश 100 असेल तर शतांश हे दशांश चिन्हामध्ये लिहायचं म्हणलं तर इथं एका अंशाधिकमध्ये केलं 13 गुणिले 100 1300 अधिक 26 1326 ज्याच्यामध्ये 100 आहे ते छेदात जेव्हा 10 100 1000 असतं तेव्हा डायरेक्ट त्याचं करता येतं किती शून्य 2 शून्य दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर अंश मांडून टाका 2 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह हुशार मुलगा असला तर तो हे पण करत नाही तो काय करतो किती पूर्ण आहे 13 लिहून टाकतो 13 नंतर दशांश चिन्ह आता तो बघतो किती शतांश दशांश असेल तर एका संख्येच्या अगोदर आला पाहिजे शतांश असेल तर 2 संख्येच्या मग इथं 26 शतांश 2 संख्येच्या अगोदर येते का नसेल तर तो 0 इथं देतो पण गरज नाही एका बंडल मध्ये 8 रिंग कागद होता त्यापैकी 210 डझन कागद वापरला तर किती कागद शिल्लक राहिला
आता उत्तर कशामध्ये पर्यायामध्ये दिलेलंच नाहीये. धरणात पाहिजे, रिंग मध्ये पाहिजे, दस्त्यामध्ये पाहिजे, ग्रोस मध्ये पाहिजे, सगळं करावं लागेल. आता एका रिंग मध्ये 8 रिंग. एक रिंग म्हणजे किती रे? 40 डझन. डझन मध्ये का घेतलं मी? सुट्टा 480 का केले नाही? 20 दस्ते का केले नाही? पण कागद वापरलेला 210 डझन वापरल्या. मग एक रिंग म्हणजे 40 डझन. मग 8 रिंग बरोबर याची 8 पट केली म्हणजे याची 8 पट 320 डझन. 8 रिंग म्हणजे 320 डझन कागद होता. त्यातनं 210 डझन वापरला. डझनाला डझन वापरले, शिल्लक किती राहिला? 110 डझन. आहे का पर्यायामध्ये 110 डझन? आहे. किती डझन कागद शिल्लक राहिला विचारलं, डझनात विचारले. दस्त्यात करायची गरज आहे का? नाही. रिंग मध्ये करायची गरज आहे का? नाही. ग्रोस मध्ये करायची गरज आहे का? नाही. 59वा प्रश्न पहा. इराकडे 5 रुपये, 10 रुपये आणि 50, 20 रुपये, 50 रुपयाच्या नोट आहे. एकूण रक्कम 3060 आहे. इथं सूत्र एकूण रक्कम भागिले नोटांची दर्शनी किमतीची बेरीज 5, 10, 20 आणि 50. 3060 भागिले 50 म्हणजे 70, 80, 85. तर कशाने संक्षिप्त रूप जाईल? 5 ने जाईल. 5 एके 5, 5 सत्ता 35, 5 30, 5 एके 5. बाकी एक राहिले, 1 2 घेतले, 5 दिले. 17 ने भागाला 17 3 51. 61 मध्ये 51 गेले, 10 10 2 102 70 2 उत्तर किती येणार आहे? 36. 5 रुपयाच्या नोटा 36, 10 रुपयाच्या नोटा 36, 20 रुपयाच्या नोटा 36, 50 रुपयाच्या 36. आपल्याला मिळाकडे 20 रुपयाच्या किती? 20 रुपयाच्या पण 36. रक्कम विचारली असते 20 रुपये नोटाची तर 36 गुणिले 20 केलं असतं. शेजारी आकृतीत किती शिरोबिंदू आहे? शिरोबिंदूला काय करायचं लक्षात ठेवा. शिरोबिंदू विचारलेले असतील तर प्रत्येक बिंदूला आपल्याला नाव द्यायचं. नाव दिलं की किती शिरोबिंदू आहेत ते कळतं आपल्याला. शिरोबिंदू कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी एक पेक्षा जास्त रेषा एकत्र आले त्याला शिरोबिंदू. याला नाव द्या, या नंबर द्या. आपल्याला किती विचारले, किती शिरोबिंदू? नंबर द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. काही रेषेची अशी नावं द्या. याच्यामध्ये किती शिरोबिंदू आले? 7. 31 जुलैला रविवार पेशवेच्या महिन्यात 5 वेळा येणारा वार कोणता? 31 जुलै रविवार. तर त्या महिन्यात 5 वेळा येणारा वार कोणता? 1, 8, 15, 22, 29, 2, 9, 16, 23, 30 आणि मग 1, 3, 10, 17, 24 आणि 31. हे वार म्हणजे 1 तारखेचा वार. 31चा महिना असेल 1 तारखेचा वार 5 वेळा येतो, 2 तारखेचा 5 वेळा, 3 तारखेचा 5 वेळा. आपल्याला इथे 31 तारखेला रविवार दिलेला आहे. 31 तारखेला रविवार कुठे कुठे आला? फक्त या ठिकाणी आला 31 तारखेला रविवार. इथं रविवार 31 ला. 29 ला कोणता वार आहे? 29 ला शनिवार. सॉरी 31 ला 30 ला शनिवार आहे. 29 ला शुक्रवार. म्हणजे 1 तारखेचा वार 1, 8, 15, 3, 10, 17, 24, 21 तारखेला 1 तारखेचा वार 1, 8, 15, 21 शुक्रवार 5 वेळा आहे. 2 तारखेला शनिवार 2, 9, 16, 23, 30 ला 5 वेळा आहे. 3 तारखेला 3, 10, 17, 24, 21 5 वेळा आहे. कोणता वार 5 वेळा येईल? रविवार 5 वेळा येईल, शनिवार येईल, शुक्रवार येईल. पर्याय कोणता दिलेला आहे? शुक्रवार, शनिवार, रविवार म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 4. 3/4 चा सममूल्य अपूर्णांक 62 ला 3/4 चा सममूल्य
इथं पण आहे पा 36 चे 24, 45 अंशाचे 60, 27 अंशाचे 40, 24 अंशाचे 36. इथं पाहायचं छेदाचा संबंध लावायचा. या 4ची किती पट आहे? 6 पट. मग अंशाची 6 पट आहे का ही? 3ची 6 पट नाही. म्हणजे चालेल का? नाही. इथं छेदाची बघा किती पट आहे? 15 पट. मग अंशाची 15 पट आहे का? आहे. म्हणजे उत्तर बरोबर आहे. इथं छेदाची किती पट आहे? 10 पट. म्हणजे 3ची 10 पट आहे का? नाही. म्हणजे उत्तर चुकीचं आहे. इथं 4ची 9 पट आहे. आणि 3ची 9 पट आहे का? नाही. उत्तर चुकीचं आहे. चला पुढे. 7 तास 25 मिनिटे 7 तास 25 मिनिटे वजा 4 तास 45 मिनिटे. तासाच्या खाली तास. 7 तास 25 मिनिटे 4 तास 45 मिनिटे. वजाबाकी करायची. 25 मिनिटात 45 मिनिटं जातात का? नाही. काय केलं पाहिजे? या तासाचे सुट्टे केले पाहिजे. यात एक तास येतात. इथे किती राहिले? 7. एका तासाची किती मिनिटं होतात? 60. आणि हे 25 एक किती लागेल? 85 मिनिटं. मग 85 मध्ये 25 घालवा. 5 5 गेले 0, 8 4 गेले 4, 7 4 गेले 2. उत्तर काय येणार आहे? 2 तास 40 मिनिटे. इथं मनाचा अर्थ घ्यायचा का? नाही. पुढे 64वा प्रश्न पहा. 64 ते 77, 64 ते 66 हा आपल्याला चित्रालेखावरती आहे. आणि एक चित्र बरोबर 5 शेतकरी दिले. एक चित्र बरोबर 5 शेतकरी. आणि मग त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे पहा? पीक, ऊस. किती चित्र आहेत? 5 चित्र आहेत. ऊस 5 चित्रांनी करतायत. सोयाबीन किती चित्र आहेत? सोयाबीनची 6 चित्र आहेत. हळद 3 चित्र आहेत. भुईमुग, भुईमुग माहितीये का? भुईमुग म्हणजे काय? मूग. भुईमुग म्हणजे मूग ना, हिरवा पिवळा असतो तो. नाही. भुईमुग म्हणजे शेंगदाणे. तर इथं काय म्हणलेलं आहे पहा? सर्वात कमी शेतकरी कोणते पीक घेतात? कसे घेतात? हळद. 3 सगळ्यात कमी चित्र. म्हणजे उत्तर काय येणार आहे? सर्वात कमी हळद घेतली. सोयाबीनचे पीक घेणारे किती शेतकरी आहेत? 6 शेतकरी. बरोबर 5 दिले. म्हणजे 6 चित्र म्हणजे सायकलचे 30. टप्प्यात किती शेतकऱ्यांची माहिती दिली? 6 5 11 3 14 तर 18 शेतकऱ्यांची माहिती दिली. मग 5 म्हणजे 18 गुणिले 5 90 शेतकऱ्यांची माहिती दिलेली आहे. त्या उत्तर 90. आता शेतकऱ्याला आकृतीची परिमिती विचारलेली. आपलं दुधाचं कॅन असतं ना, दुधाचं कॅन आडवं टाकलेलं आहे आणि याची आपल्याला परिमिती विचारलेली आहे. पाईप माप दिलेली आहे 6.5. हे दिलेलं आहे 7.5. हे दिलेलं आहे 5.5. पहा इथं काय म्हणलेले पहा, इथं दोन याच्यावर चिन्ह दिलेलं आहे सारखं. त्याचा अर्थ त्या बाजू सारखी आहे. इथेही सारखं चिन्ह दिलेलं आहे. इथं 2.5 दिले आणि हे 1 सेंटीमीटर. आता जिथं माप दिलेली नाही ती पहिल्यांदा गेस करायची.
या दोन्हीवर सारखं चिन्ह आहे, याचा अर्थ दोन्हीची माप कशी आहे? इथं अडीच दिलेली, इथं पण किती असणार आहे? अडीच 2.5. तर या दोन्हीवरती सारखं दिलंय आणि याचं माप काय दिलेलं आहे? 3.4. इथे दिलेलं आहे 3.4 सेंटीमीटर, म्हणजे हे पण किती असणार आहे? 3.4. आता हे सारखं नाहीये. आता सगळ्यात बाजूची माप आली का? याचा आलंय, याचा आलंय, याचा आलंय, याचं, या हा सर्वांचा आहे. या सगळ्यांची काय करायची? बेरीज. मग तोंडी करायचं नाही, हे लिहून करायचं. संख्या दशांश चिन्हात नाही, म्हणजे संख्या दशांश चिन्ह नसेल तर दशांश चिन्ह टाकून मोजा, असे तर आनंद. जी घेतली तितकं मोजा. तर इथनं सुरुवात करूया. पहिल्यांदा येईल 7.5. दशांश चिन्ह मध्ये व्यवस्थित द्या. दुसरी संख्या मांडताना आमचं दशांश चिन्ह खाली लक्षात घ्या. गाड्याच्या दिशेने त्यामुळे गाड्याच्या विरुद्ध, त्याला विरुद्ध चाललोय आपण. 6.5 नंतर 3.4 नंतर 2.5. हे एक आहे, म्हणजे 1.0 हे 2.5 आहे, हे 3.4 आहे, हे 5.5 आहे. किती बाकी झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8. मोजा पुन्हा 8 आल्या का? 1 2 3 4 5 6 7 8. सगळ्या आलं का? हे कच्चं काम नाही. आम्ही याची बेरीज करायची आहे. 5 × 9 9 × 14 14 × 5 19 × 23 5 28 5 33. चले हुशार मुलगा काय करेल? 5 एकदम मोजेल. 5 × 5 5 × 10 5 × 15 5 × 20 5 × 5 25 25 × 4 29 29 × 4 33. सोपं करेल. 33 3 3 इथे 7 × 6 13 16 18 19 20 21 24 5 29 आणि 3 32. किती येणार आहे? 32.53 सेंटीमीटर. चला पुढे. कार्यालयातील 45 कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 750 रुपये पूरग्रस्तांना मदत निधी म्हणून जमा केले. त्यातील 12,500 रुपयाचे धान्य खरेदी करून दिले व इतर खर्चासाठी रक्कम शिल्लक ठेवली. तर किती रुपये शिल्लक ठेवले? 45 कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकाकडनं 750 रुपये. 750 म्हणजे किती? 750. किती जणांकडनं? 45. गुणिले 45 करावं लागेल. 45चा पाडा येत असेल आनंद आहे, नसेल तर मग इथं 5 0 0 5 5 25 5 2 35 2 37. दर्शकाने गुणायचे हातचे कट करा. एका खाली 0 द्या. 4 0 0 4 25 4 7 28 2 30. किती रक्कम जमा झाली एकूण? 33,750. त्यात धान्य किती खरेदी केलं? 12,500. 12,500 म्हणजे 12,500. महिने किती करायची म्हणजे यांची वजा करा. 0 0 गेले, 5 0 गेले, 7 5 गेले 2, 3 2 गेले 1, 3 1 गेला 2. 21,250 शिल्लक राहिले. याला व्यवहारात काय म्हणतात? व्यवहारात काय म्हणतील? 21,000. किती म्हणतील? 21,000. पुढचा प्रश्न क्रमांक 69. 26.08. 26.08. हा दशांचा पूर्णांक कसा लिहा? लगेच लक्षात ठेवायचं. दशांश चिन्ह किती संख्येच्या अगोदर आहे? 2. अंश आहे कसा मांडा. आणि दशांश चिन्ह 2 संख्येच्या आहे म्हणजे एकावर 2 शून्य. इथं दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर येणार आहे, इथे एवढे पूर्णांक होणार आहे. तर याला सरळ भागा. 100 2 200 बाकी राहिली 60. 60 वर 8 घेतले 608. 100 600 बाकी राहिली 8. पुढे भाग जातो का? नाही. जिथं पूर्ण झाले 26
बाकी राहिलेले 8 आणि छेद आहे तो इथं 0 8 मांडत बसायची गरज हुशार मुलगा डायरेक्ट इथं करेल किती पूर्ण आहेत 26 छेद दशवचिन्ह किती संख्येच्या अगोदर येतो 0 मांडे वरती मांडे पण वाचताना लगे बोले सर असं 0 8 मांडायचं नसतं पण तो लगेच दुरुस्ती करेल 26.8 अंश हे पर्याय नसेल तर याला संक्षिप्त करून द्यावं लागेल याला कशाने जाईल संक्षिप्त करू 4 ने याला अंशाला पण 4 ने घालवायचं छेदाला पण याला घालवायचं नाही 4 ने 4 गुणिले 8 4 गुणिले 8 4 पंचेचाळीस म्हणजे काय होईल 26.2 अंश छेद 25 उत्तर कसं दिलेले आपल्याला या पद्धतीने दिलेलं आहे पुढे 17वा 6 8 9 17वा प्रश्न 6 8 9 या अंकांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्येपैकी 4 व 7 ने निषेध भाग जाणारी संख्या पर्याय कोणती 10 आता इथं बनवलेल्या या सगळ्या फक्त पर्याय कट करायचा 6 8 9 अंकापासून बनलेले आहे का मी लिहितो की हा पहिला आहे दुसरा आहे तिसरा दिलेला आहे 968 आणि चौथा दिलेला आहे 896 4 आणि 7 ने दोन्ही नाही बाद केला 4 ची कसोटी काय आहे शेवटच्या दोन अंकाला जातो का किती 98 24 96 25 96 4 ने जात नाही 7 ने घालून बसायचं का इथे 4 ने जातो का बा 21 चौक 84 22 चौक 88 जात नाही 4 ने इथे जातो का 17 चौक 68 इथे जातो का या दोघांना 4 ने जातोय आता 7 ने बघाय 7 ची कसोटी काय शेवटच्या संख्येचे पण इथं 3 अंकी भाग घालवलेला चांगला ना जातो का बघू आपण भाग 7 ने 7 एके 7 बाकी राहिली 2 9 6 26 7 बाकी राहिली 5 26 नंतर काम केली गेली 5 5 8 घेतले 58 7कडे 58 नाही नंतर भागिले 7 करूया 7 एके 7 बाकी राहिली 1 51 19 7 गुणिले 14 19 14 गेले 5 5 6 56 7 56 म्हणजे 4 ची पण ह्याची लावता आली पाहिजे 71 प्रश्न एका संख्येला 9 ने गुणण्याऐवजी 7 ने गुणले तेव्हा गुणाकार 130 ने कमी झाला तर ती संख्या कोणती एक संख्या होती या संख्येला माहित नाही संख्या x मान संख्या x मान या संख्येला गुणायचं किती होतं 9 ने म्हणजे 9 ने गुणलं असतं तर काय आलं असतं 9x आलं असतं गुणलं सिग्नल ऐकायला आलं 7च त्याला गुणाकार गेला 7x उत्तर किती आलं त्याचं 130 न कमी आलं म्हणजे यातला फरक त्यांनी दिलेला यातला फरक किती आहे 130 म्हणजे 9x वजा 7x म्हणजे गणित समीकरण काय झालं 9x वजा 7x बरोबर 130 9x बरोबर 7x गेले 2x बरोबर 130 x बरोबर हे दोन गुणिले ते इकडे पाठवले काय म्हणजे 130 भागिले 2 दोन निघून बेस 12 एक राहिला एका घाते 15 म्हणजे ती संख्या काय आहे 65 ला 9 निघून 65 ला 7 निघून त्याच्यामधला फरक 130 येतो मुक्ताने 47,950 रुपयाचा टीव्ही 16,125 रुपयाचा फ्रीज खरेदी केला त्यापैकी 6,338 रुपयाची सूट मिळाली तर लोकदाने दुकानदाराला किती रक्कम दिली 5 टीव्ही घेतलाय 47,250 फ्रीज घेतलाय 16,125 हे दुकानदाराला किती पैसे द्यायचे होते बेरीज करायला गेली 0 5 5 5 2 7 2 1 3 6 1 7 4 1 5 57,375 द्यावे लागतील
पण सूट मिळाली 6,338 दुकाना म्हणला तुम्हाला 47 आहे ना, 41 नाही 47. 47,250. मग 7,613. 6,125. हा तुम्ही 7,13 3 5 6. असं लक्ष पाहिजे जातं, नुसतं बसायचं नाही, नुसतं लिहून घ्यायचं नाही, हे लक्ष पाहिजे ना आपलं कुणासाठी चाललंय. किंवा सर मुद्दाम करतायत का आपण अनावधानाने होत झालंय. तर या ठिकाणी 6,338 रुपयाचे सोपे 10% लेस मिळाली. मग किती मानावी लागतील? 15 8 जाते म्हणा, त्यात सगळ्या 15 8 गेले 7 राहिले, 7 4 गेले 3 राहिले, 3 3 गेले 0, 13 6 गेले 7 राहिले, 6 गेला 5. 57,037 रुपये दुकानदाराला द्यावे लागतील. 73वा प्रश्न पहा. 59,042 अधिक चौकट बरोबर 98,170. आता सोपं बघा हे. एक सांगितलं 5 आहे, इथं 9 आहे, आता किती मिळवणार 9 होतात. कसं काढायचं सोप्या पद्धतीत? हे तिकडे हे इकडे आली तिकडे गेली तर काय होईल? 9 5 गेले 4, त्या पद्धतीला मांडणी केली तर काय होईल? चौकट बरोबर 98,170 वजा 59,042. तुम्हाला जाणीवपूर्वक मी या सवयी लावतो आहे, तुमचं काम वाचवतोय. पण याचा अर्थ कच्चं काम करायचं नाही असं नाही, कच्चं काम हे केलं पाहिजे. इथं 0 2 जातात का? 2 आता 0 मारू. इथं 0 जात नाही, काय करायचं? घराचा घ्यायचा, पुढल्या घरात घ्यायचा. 10 2 गेले 8 राहिले. आता दशकाची करायची. 7 5 गेले 2 राहिले. शतकाची करायची. 1 0 गेले 1 राहिला. हजाराची करायची. 8 9 जातात का? मनाचा घ्या 3 टका. 18 9 गेले 9 राहिले. 9 6 गेले 3. 39,128 उत्तर येणार आहे. उभी मांडणी करून केलं तरी मला काय हरकत नाही. प्रश्न क्रमांक 74. 53 दशांश चिन्ह 4 7. आता दुसरी संख्या मांडताना दशांश चिन्हातली आहे. दशांश चिन्हाकडे अगोदर दशांश चिन्ह अगोदर गेले 816. इथे मांडायचे कळले पाहिजे. दशांश चिन्ह 6 याची बेरीज करायची आहे. मी तर जिथं दाई आहे तिथं 0 लिहा. इथं काय नाही म्हणजे 0 लिहा. इथं काय नाही म्हणजे 0 लिहा. गरमखून घेऊ नका. पण 0 न देता केलं तरी काय हरकत नाही. मग इथं करायची 7 0 7 6 0 7 5 6 7 8 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 870 दशांश चिन्ह 0 7. 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्याच्या जोड्या किती आहेत? जोडमूळ संख्या च्या जोड्या. आता जोडमूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. मूळ संख्या पाहिजे आणि त्याच्यामधला फरक 2चा. मग 2 3 जोडमूळ संख्या आहे का? 2 आणि 3 मूळ आहे की दोन्ही पण? हा, याच्यात 2चा फरक नाही म्हणजे चालणार नाही. मग सांगा जोडमूळ संख्येच्या जोड्या 3 5 5 6 17 13 17 19 29 ज्याच्यामध्ये 2चा फरक आहे अशा 2 मूळ संख्या मूळ संख्याच्या जोड्या
8 येतील तर नवे ओके. धन्यवाद मित्रांनो, भेटू उद्याच्याला याच वेळेस पुढील भागात पुढील पेपर. धन्यवाद.